नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। मंडळी, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत। येत्या 13 जून 2026 रोजी अधिक मासातील पवित्र शिवरात्री येत आहे। या दिवशी अनेक भक्त भगवान महादेवाची विशेष पूजा, अभिषेक आणि आराधना करणार आहेत। पण मंडळी, अनेक भक्तांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की या पूजेसाठी नेमकी तयारी कशी करायची, कोणकोणती सामग्री लागणार आहे, कोणती वस्तू कशी घ्यायची। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या या पवित्र पूजेसाठी लागणारी प्रत्येक वस्तूची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। मंडळी, पूजेच्या वेळी शेवटच्या क्षणी धावपळ होऊ नये म्हणूनच सर्व साहित्य आधीच तयार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहेत स्वच्छ पाणी। अभिषेकसाठी 1 लोटा पाणी भरून ठेवावे आणि शक्य असल्यास थोडं जास्त पाणी वेगळ्या भांड्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून पूजा करताना वारंवार उठू लागू नये। यानंतर आपल्याला घ्यायचं आहेत 21 काळे मिऱ्याचे दाणे। ही सामग्री घरात सहज मिळते। पुढे लागतील 108 अखंड तांदूळाचे दाणे। हे तांदूळाचे तुटलेले नसावेत, खराब नसावेत आणि स्वच्छ असावेत। पूजेसाठी नेहमी चांगल्या वस्तू वापरा। त्यानंतर आपल्याला लागतील काळे तीळ। पुढे ठेवायचे आहेत 21 गव्हाचे दाणे। गहू घेताना चांगले दाणे निवडायचे आणि खराब किंवा तुटलेले दाणे बाजूला काढून टाकायचे। निवडलेले दाणे एका छोट्या पुडीत व्यवस्थित बांधून ठेवायचे। यानंतर लागतील कमळगठ्ठा। अनेक भक्तांना हे ओळखता येत नाहीत, तर मंडळी, हे काळसर रंगाचे गोल दाणे असतात आणि पूजेच्या दुकानात सहज मिळतात। पुढची सामग्री म्हणजेच बेलपत्र। महादेवाला बेलपत्र प्रिय मानलं जातं, त्यामुळे 7 बेलपत्र स्वच्छ आणि पूर्ण घ्यावे। त्यानंतर 1 धोतरा ठेवावा। पुढे शमीपत्र घ्यायचं आहे। शमीचे पान बारीक आणि छोटी असतात, त्यामुळे चुकीचे पानं घेऊ नयेत। 7 शमीपत्र ठेवावीत। यानंतर फुलाची तयारी करायची आहे। शिवपूजेसाठी पांढरी फुलं आणि लाल फुलं ठेवावीत। लाल गुलाबी मिळाले नाही तर गुलाबाच्या पाकळ्याही चालतात। त्यानंतर पूजेसाठी सगळं व्यवस्थित सामान लक्षात ठेवायचं आहे। आता येतं महत्त्वाची सामग्री म्हणजे पंचामृत। पंचामृतसाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या। दूध आणि दही शुद्ध गाईचं असावे। दुधाचं तूप असावे, कारण त्याचा वापर दिव्यासाठी केला जातो। मध शुद्ध घ्या आणि साखर स्वच्छ असावी। यानंतर आपल्याला लागतील 3 गोल सुपाऱ्या, तसेच गंगाजल। घरात गंगाजल असेल तर उत्तम, नसेल तर पूजेच्या दुकानातून घेऊन यावं। पुढे लागणार आहे रोली आणि मोली। रोली म्हणजेच तिलकासाठी वापरण्यात येणारी लाल पावडर आणि मोली म्हणजेच हातात बांधण्यासाठी लाल धागा। दोन्ही वेगवेगळे वस्तू आहेत, हे लक्षात ठेवा। त्यानंतर अंबीर आणि गुलाल घ्यायचा आहे। हे पूजेच्या दुकानात सहज मिळतं। पुढे 2 मातीचे दिवे तयार ठेवायचे आहेत, त्यामध्ये शुद्ध तूप वापरून दिवा लावायचा आहे। यानंतर पिवळं चंदन आणि लाल चंदन घ्यायचं आहे। चंदन शक्यतो चांगल्या दर्जाचंच घ्यावं। पूजेसाठी आरतीसाठी कापूर ठेवायचा, तसेच 5 लवंग आणि 5 वेलदोडे ठेवायचे। पुढे फळाची तयारी करायची आहे। 5 फळं ठेवायची आहेत। यामध्ये केळी, सफरचंद किंवा कोणतीही चांगले फळं पाहिजे। त्यानंतर नैवेद्यासाठी मिठाई ठेवायची आहे। घरची खीर, गोड पदार्थ किंवा बाहेरून शुद्ध मिठाई घेऊ शकतात। यानंतर 2 ते 5 पानाची पानं आणि अगरबत्ती किंवा धूप ठेवायचा। शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्थिव शिवलिंग। हे शिवलिंग पूजेच्या आधी तयार करून ठेवायचं। मातीपासून बनवलेले पार्थिव शिवलिंग पाहिजे। त्यासोबत जलधाराही तयार करावे। मंडळी, अशा प्रकारे महादेवाची या पवित्र पूजेसाठी लागणारी संपूर्ण सामग्री आपण आधीच तयार करून ठेवली तर पूजा शांत मनाने आणि भक्तिभावाने करता येईल। महादेव आपल्या सगळ्यांवर
कृपा करो, मनोकामना पूर्ण करो आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येऊ, हीच मी महादेवांच्या चरणी प्रार्थना करते.